एका सर्वसामान्य मुलानं अखेर सरकारला देखील झुकायला लावलं. म्हणजेच सरकारमधील एका मंत्र्याचा राजीनामा घ्यायला लावला. धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा घ्यायला लावला. या सर्व अ, या सर्व आंदोलनाच्या मागची पार्श्वभूमी जर पाहिली तर सर्वात महत्त्वाचं नीट पेपर फुटलेला होता आणि नीट पेपर फुटलेला असताना विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचललं. हे सर्व काही होत असताना हे वारंवार पेपर फुटतात, मात्र यावर का कठोर कारवाई केली जात नाही किंवा हे का रोखलं जात नाही असा प्रश्न उपस्थित करत दिल्लीमध्ये जे जंतर मंतरवर आंदोलन झालं ते सर्व देशानं पाहिलं, जगानं पाहिलं. मात्र हे आंदोलनाला बसलेला, उपोषणाला बसलेला जो काही अभिजित दिपके आहे तो छत्रपती संभाजीनगरमधील वाळूजचा सुपुत्र आहे. वाळूजचा तो रहिवासी आहे आणि महत्वाचं म्हणजे वडील एक नोकर होते, एक नोकरी करत होते आणि हे सर्व काही होत असताना एका सर्वसामान्य कुटुंबातील, एका सर्वसामान्य घरातील, एका नोकरी करणाऱ्या नागरिकाचा मुलगा आज तो दिल्लीमध्ये नेतृत्व करतो आणि नेतृत्वच नाही करत तर अक्षरशः त्यानं राजीनामा घ्यायला लावला. छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज औद्योगिक क्षेत्रामध्ये हे अभिजित दिपकेचं घर आहे. या ठिकाणी अभिजित दिपकेचे आई वडील आणि त्याचे कुटुंबीय राहतात. सर्वसामान्य घरातून हा अभिजित दिपके येतो आणि महत्वाचं म्हणजे आपण जे आंदोलन पाहिलंय छत्रपती संभाजीनगरच्या या सुपुत्रानं जग गाजलंय, दिल्ली गाजवली आहे, जगामध्ये स्वतःचं नाव केलंय आणि आपण जर पाहतोय तर सर्वात महत्वाचं म्हणजे या मुलानं एक करून दाखवलंय की एका सर्वसामान्य व्यक्तीमध्ये काय ताकद असते आणि तो काय करू शकतो. हे उदाहरण समोर आल्याच्या नंतर आता सध्याच्या स्थितीला आपण चित्र जर पाहिलं तर या निवासस्थानाबाहेर आपण पाहतोय अभिजितचे आई वडील आहेत, नातेवाईक आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात कारण या लढ्यामध्ये त्यांनी देखील साथ दिलेली आहे. दुरून का होईना साथ दिली, कारण दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी एक ताकद होती आणि दुसरीकडे एक सोबत ताकद होती म्हणजे आई वडिलांची. त्या ठिकाणी आपण पाहतो हे आई वडील आहेत. आई वडिलांनी या आंदोलनामध्ये पहिल्यापासून साथ दिलेली आहे. तर दुसरीकडे त्यांचे नातेवाईक देखील या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी अभिजितच्या मामांचा मुलगा आहे, त्यांना विचारूयात. भाऊ काय सांगाल, विजय झालाय तुमचा, मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे पाठीमागून सपोर्ट करणं ते तुम्ही केलं, काय भावना? अभिनंदन प्रथम अभिजित दाजीचं आणि सोनम वांगचुक सरांचं. त्यांनी एवढे दिवस तिथं जंतर मंतर सारख्या ठिकाणी बस आजचा 36वा दिवस निघाला आंदोलनाचा त्यांचा आणि त्यांना 36व्या दिवशी विजय झाला आहे थोडक्यात त्यांचा. बरं, आता एक महत्वाचं म्हणजे हे सर्व काय होत असताना काय भीती होती मनामध्ये? भीती बरेच होती की त्याला अटक होईल किंवा काही कोणी हमला कर तिथं. तुम्ही जे वातावरण बघत होते समजा तिथं पोलीसवरचे तिथली पब्लिक त्यांचा म्हणजे तिथं हे चालू होतं ना, एक प्रकारे लाठीचार्ज होता. पोलीस आंदोलकावर लाठीचार्ज करत होते. तर ते बघून थोडी मनामध्ये भीती पण होती की पोलीस प्रशासनाची भीती पण होती की अभिजितला ते अटक करू शकतील किंवा त्याला तुरुंगात डांबून ठेवू शकतील, याच्यापेक्षा थोडी काळजी वाटत होती. बरं, हे सर्व काय होत असताना कुटुंबियांना भीती देखील होती. बाकी तर नातेवाईक देखील आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूयात. ताई काय सांगाल, काय वाटत होतं तेव्हा जेव्हा आंदोलन हे सुरू होतं, सर्व काही डोळ्यासमोर होतं? आज कुठेतरी त्या ज्या मुलांना न्याय भेटलाय की ज्या मुलांनी सुसाईड केले त्यांना कुठेतरी जस्टिस भेटले. आज ज्या मुलांवर लाठीचार्ज झाला, खूप मार खाल्ला मुलांनी त्या दिवशी, खूप वेगळ्या प्रकारे पोलिसांनी त्यांना मारलं. आज म्हणजे कुठेतरी खूप मोठा विजय झालाय आणि भाऊचं पण खूप कष्ट आहे त्याच्यामध्ये. आपण बघतोय 2-2.5 महिन्यापासून भाऊ एकदम म्हणजे तिथं अशा पावसाची परिस्थिती होती, कधी जेवायला वेळेवर भेटत होता, कधी भेटतही नव्हतं. या परिस्थितीमध्ये एवढा भाऊनी म्हणजे आणि मुलांचा पण खूप सपोर्ट आहे, सगळ्यांचं कौतुक आणि आम्हाला खूप छान वाटतंय. हो, नक्कीच. तुम्हाला एवढं छान वाटलं की अक्षरशः तुम्ही सर्वांनाच पेढे वाटत होता आहे ना? हो हो हो, नक्कीच नक्कीच. आम्ही रोज असं एक ना एक रोजचा दिवस आज काय होईल, होईल का राजीनामा, असं याच्याकडे वाट बघत होतो. पण नेमकी आज तो दिवस आलाय म्हणून खूप आनंदी आहोत आम्ही सर्वजण. हा, बरं, सर्वजण आनंदी आहेत. त्या ठिकाणी आपण पाहतोय हे नातेवाईक आहेत, म्हणजे आई वडील आहेत, त्या ठिकाणी आपली भावना व्यक्त करतायत. तर दुसरीकडे इतर नातेवाईक देखील आहेत, मावशी देखील अभिजितच्या या ठिकाणी आहेत, त्यांना विचारूया. थोड्या लाजूला दिसतात त्या, मात्र त्यांना आज बोलावंच लागणार आहे. काय सांगाल, आज आनंद होतोय कारण तुमच्या नातेवाईकानं तुमच्या अभिजितनं एक गड काबीज केलाय? हो, त्याने खूप चांगलं काम केलेलं आहे आणि त्याचं तर अभिनंदन आहे. आणि बाकीचे सगळे विद्यार्थी जिथं होते त्यांनी एवढं सहन केलेलं आहे, त्या सर्वांचं अभिनंदन आहे. तेव्हा काय भीती वाटत होती मनात, काय येत होतं? टीव्हीवर तुम्ही पाहायच्यात किंवा मोबाईलवर दिसायचं हे लाठी, हे म्हणजे पोलीस अंगावर धावून जायचे, जे एवढं धिंगाणा पाहायला, काय नेमकं वाटत होतं तेव्हा? आणि त्यावेळेस खूप भीती वाटली की ते काय करतील, मुलांवर त्यांचा आम्ही अन्याय पाहिला. त्यावेळेस आम्ही रडत होतो घरात टीव्ही पाहून आणि सारखं अभिजित कुठे दिसतोय का ते पाहत होतोय. त्याला काही त्रास होईल का, त्याला कोणी काही करेल का, हे सारखं आमच्या मनामध्ये येत होतं आणि आम्ही दिवसभर टीव्ही समोर बसलेलो होतो. आपल्यासोबत त्यांचे ताई देखील आहेत, त्यांचे भाऊ देखील आहेत, त्यांना विचारूयात काय त्यांची आज भावना आहे. ते भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आलेले आहेत. भाऊ जाऊ नका, थांबा. काय झालं नेमकं, आज आनंदी दिसताय तुम्ही, काय भावना आहे तुमची? राजीनामा झाला त्याच्यामुळे आनंदीच आहे आम्ही सध्या. मग तेव्हा भीती काय होती मनामध्ये नेमकं? भीती म्हणजे त्याला आता एवढं सगळं काही त्यांनी एवढं केलं म्हणजे तीच
जे काही 30 दिवस जवळपास लागले करायला, यामध्ये जे काही झालं ते सगळ्यांनीच बघितले देशाने. तर त्याच्यात थोडी भीती होती, मारलं, शाई फेकली, या गोष्टी साऱ्या होत्या. संघर्ष काय असतो ना हे आपण प्रत्यक्षात टीव्हीवर पाहतोय, एका सर्वसामान्य कुटुंबातील घरच्याची. आज तुमचा भाऊ जो आहे तो एक यशस्वी झालाय, एका सर्वसामान्य पोरानं थेट सरकार हादरवलंय, काय भावना? तो स्कूल टायमिंग पासूनच ह्या पद्धतीमध्ये खूप ऍक्टिव्ह राहिलेला आहे. म्हणजे आम्ही सगळे स्कूल आमच्या सोबतच झालेला अल्फन्साला. त्याला एक टॉपर पासून राहिलेला आहे. त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये सेल्फ पार्टिसिपेशन आहे. कुठल्या गोष्टी किती ट्रस्टेड आहेत काय नाही, म्हणजे त्याचा जो ग्रास्पिंग पॉवर आहे, नॉलेज आहे, ज्या पद्धतीत त्यांनी एवढं सगळं मॅनेज केलेलं आहे, तर ऑब्व्हियसली चॅलेंजेबल आहे ना ती गोष्ट. तर खूप प्राऊड फील होते की लाईक आम्ही लकी आहोत की आम्ही त्याची भाऊ बहीण आहोत. बरं, पण मनामध्ये भीती ही असेल, आता जो आनंद होतोय तो काही तासांआधी भीतीमध्ये होता काय? लाईक ऍज अ सिस्टर म्हणून मी खूप लहानपणापासून स्कूलमध्ये आम्ही ते स्पोर्ट्स वगैरे सगळं बघितलेलं आहे. तर खूप माहिती असं वाटतं की नाही, तो जो डिसिजन घेतो तो खूप पद्धतीत सक्सेसफुलला नेतोच त्या गोष्टींना, आणि तेवढी भीती नाही होती. ऑब्व्हियसली त्यांनी ती गोष्ट केली आहे, ट्राय केली आहे, प्रिटेंड म्हणजे सगळ्या गोष्टींना अटेम्प्ट केलेलं आहे. तर वाटत होतं की नाही, त्याला भेटेल सक्सेस या गोष्टीमध्ये. बरं, बाकी तर नातेवाईक आपण पाहतो या ठिकाणी स्वागतासाठी उपस्थित आहेत, स्वागतही करतायत. दुसरीकडे या ठिकाणी काही नातेवाईक आहेत, आपण त्यांना विचारत काय नातं लागतं नेमकं तुमचं. दादा काय सांगाल, आपण आता आनंद साजरा करताय, काय भावना? आपण आपलं नातं काय त्यासोबत? मी रिलेटिव्ह आहे त्यांचा. अभिजित भाऊ पाठीमागच्या जवळपास 35 ते 37 दिवस झाले आंदोलन उपोषण करत आहेत, आणि आज जे रेजिग्नेशन भेटलेलं आहे प्रधानचं, यामध्ये एवढा आनंद होतोय की, आणि एक शोकांतिका पण वाटते सरकारची की हे रेजिग्नेशन याला जवळपास आज 2 महिने होत आलेत, पोरं त्याच्यासाठी झटत आहेत. हे 2 महिने न लागता निदान 2 दिवसात द्यायला पाहिजे होतं सत्ताधारी पक्षाने. त्याच्यामुळे एक आजचा आनंद तर वेगळाच आहे, पण शोकांतिका अशी आहे की सरकारच्या खूप उशिरा लक्षात आलं की हे रेजिग्नेशन 2 दिवसानंतरच द्यायला पाहिजे होतं. बरं, ही भावना आहे त्यांची. या ठिकाणी आपण पाहतोय नातेवाईक या ठिकाणी आहेत. हे अभिजित दिपकेचं घर आहे. अभिजितच्या निवासस्थानी आपण आलेलो आहोत. आता या चेहऱ्यावर काही तासांपूर्वी जे भीती होती, दुःख होतं, ते नाहीसं झालं आणि सर्वांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसतोय, कारण एक सर्वसामान्य पोरानं गडकाबीज केलाय. सरकारला सुद्धा झुकवलेलं आहे, राजीनामा झालेला आहे. तर हे सर्व काही होत असताना आता इकडे स्वागत, जल्लोष, गुलाल, फटाके हे सर्व काही आपण पाहतो. मात्र यामागे मोठा संघर्ष होता, तो संघर्ष कुटुंबाने देखील सहन केलाय. सर्वसामान्य कुटुंबातील या तरुणानं करून दाखवलंय की कॉमन मॅन, सर्वसामान्य माणसाची काय ताकद असते, त्याचं प्रत्यक्ष उदाहरण हे छत्रपती संभाजीनगरच्या सुपुत्रानं दाखवलेलं आहे. त्यामुळे इकडे जल्लोष होतोय, मात्र या जल्लोषाच्या मागे देखील बराच मोठा त्याग आहे, संघर्ष आहे, आणि त्याचं रूप देखील आपण दिल्लीच्या या आंदोलनातून पाहिलेलं आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.